मगापासून बोलते ब्लॉग मध्ये घेतलं, आता घेतलं तर नाचत नाही ना. चांगलं आयोजन झालेलं आहे व्यायामशाळा मित्रमंडळ. बघू शकता आम्ही पुरा बहुसंख्येने आलोय. मागच्या वर्षी भरपूर जण अजून यायचे. मागच्या वर्षी आमचा भरपूर सुंदर गेला आमचा. तर आम्ही एक प्रकारे आमचा नवीन सुरुवात आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. हीच नवी सुरुवात आजपर्यंत ही बघू शकता. ऐका नाही एकविराई पाठीशी ऐका नाही. माते की जय. मित्रांनो माझा धोका पण झालाय. मित्रांनो आले झाले तर आपले प्रार्थना वगैरे होईल आईच्या दरबारी. एकवीर आईच्या आपल्या दरबारी पालकर प्रार्थना वगैरे होईल. मित्रांनो समोर आता आपली काय प्रोसेस आहे. आता उलटी आणलेली आपण आईसाठी प्रार्थना घेऊ. प्रार्थना झाल्यावरती थोडं लावू जे काय होतील ते आणि आईला मान देऊ. साडी चोळी आणि हार. चला जय. कसं वाटतं इथे येऊन. एक नंबर. आकाश अंडे पनवेलकर. मित्रांनो आईच्या तेवढं म्हणतो काय बोलतो. सगळी पोरं झाली आईच्या दरबारी म्हणजे आईच्या देवळामध्ये चालले सगळी पोरं. पनवेल
दर्शन झालेलं आहे आमचं. आईचं फक्त टिकवायचं आमचं दर्शन फक्त मातेला आणि सुरुवात करायची आहे प्रॅक्टिसची. मित्रांनो आईला मान आणलाय. चांगल्या पद्धतीने सभा करू आणि सदैव पाठीशी उभी राहील ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि आमच्या पथकाला कुठे इथं होणार नाही याची आमची आई आहे. आमचं पथक ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी कुठेच कोणाला इजा न होता त्यासाठी आमच्या आई पाठीशी उभी राहील ही आमच्या आई त्यांनी प्रार्थना करतो. आईला सजवूनी माझे आईला सजवूनी तुझी पनवेल शहराची मानाची पालखी जेवूनी येताव जेवूनी येताव जेवूनी आई तुझे पालखीला गुल्हाल उलविला न पनवेल कोलीवाडा निघाला काढला आई तुझे पालखीला जरी माऊली पालखीने बसली कांद्यावर मिरवा पालखीला जरी माऊली पालखीने बसली कांद्यावर मिरवा पालखीला पनवेल कोलीवाड्याची मानाची पालखी निघाली काढले डोंगराला कोलीवाड्याची मानाची पालखी निघाली काढले डोंगराला. आई आम्हाला पावले आईने आम्हाला डायरेक्ट पायाशी दर्शन दिलं. आता तुम्हाला काय बोलताय बद्दल? आईने आमच्यावरती एवढी कृपा केली की आम्हाला थेट दर्शनासाठी बोलवलंय. आलेलो आईने एवढी कृपा केली की आम्हाला बोलवलं आले ये भेटून जा. आम्ही आईला भेटला चाफ्याच्या फुलांनी आणि मोत्यांनी आईला सजवूनी आईला सजवूनी माझे आईला सजवूनी जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवूनी येताव जेवूनी पालखी येताव जेवूनी आई तुझे पालखीला गुल्हार उलविला न पनवेल कोलीवर निघाला करला जरी माझी आईच घे जरी माझी आईच घे देवला देवलाची जवळ परत 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 आल्या माझ्या अंगानी केलेल्या आल्या का बाया आल्या माझ्या अंगानी केलेल्या पनवेल कोलीवाडा निघाला करला आईचा पनवेल कोलीवाडा निघाला करला चाफ्याच्या फुलाने अनुभवत्याने आईला सजवूनी माझे आईला सजवूनी जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवूनी येताव जेवूनी पालखी येताव जेवूनी पालखीला गुल्हार उलविला न पनवेल कोलीवाडा निघाला करलेला पालखीचा गाजतय सोहळा न पनवेल कोलीवाडा निघाला करलेला. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. आई माऊलीने आपलं दर्शन पण दिला आणि चालला तर खाली आपली पोरं लागले आज बाहेर. तर चला कंटिन्यू. आम्ही आता आलेलो पोरापोरं सर्व आमच्या मंडळ कोलीवाडा आईला मानदेवाला आलेलो आमचा मूर्ती करायला. आणि इथं आम्ही आता
खाली पाहिजेशी म्हणजे इथं बाहेर येते आणि योग्य आमचा आईने आमचा दरवाजा बोला ना आमचं सर्वांचं दर्शन असं वाटलं आईला की आम्ही चरणी सेवा म्हणून आईने आम्हाला बोलायला आईची अशी कृपा हवे की आम्ही जे पुढे करणार आहोत त्याच्याला आम्हाला सफल मिळालं. आई तर 100% आशीर्वाद आईचा 100% आशीर्वाद आहे. आपल्या आईने आतमध्ये घेतला आणि बाहेरून चाललेलं आणि आईने आम्हाला आतमध्ये घेतला. चला आपली बरोबर बाहेर बाहेर नाही व्हिडिओ बघा मित्रांनो लाईन किती आहे. त्यातून कसं वाटलं दर्शन भेटलं मस्त व्हीआयपी दर्शन झालं. व्हीआयपी दर्शन झालं डायरेक्ट आम्ही आता बाहेरशीच चाललेलो आईने आतमध्ये घेतला. आईचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. तर मित्रांनो इथं आपल्या गावातल्या कोणाचा फोटोशूट पण चालू आहे. हे असे आम्हाला करायला लागतं आयफोन घेऊन. कसं वाटतं तुला आम्हाला करताना. भारी वाटतं. आता दर्शन वगैरे झालंय. आपले पोरं आरतीचा फोटोशूट करतात आणि आता झालं खाली बरेचसे पोरं आम्ही खाली गेले. तर चला तुम्हाला नाही खाली जाऊन भेटतो आणि पाहिजे पोरं ते तुम्हाला थोडंफार दाखवतो नाही खाली जाऊन भेटतो. काम धबधबा बघून मोठं आहे मित्रांनो धबधबा बघू शकता. मित्रांनो फायनल आलंय आईच्या देवलाच्या खाली. पण काय बोलतो कसं वाटलं तुला. काय बोलत हे काही लेट आलं यांना काय वाटणार आहे. लौकिक भारी वाटलं ना पण डायरेक्ट दर्शन भेटला. एक नंबर वाटला. लौकिक भाईचा गावात आवाज ऐकत असेल तर कमेंट मध्ये सांगा तुम्हाला लवकरच ऐकवल. लौकिक भाई सांगशील ना. तर चला आता आले पायथ्यानाचे आणि आपली तर पोरं पण आहेत बरीचशी. ए खुशबू सर्वांना विचार मजा तर आली. खाली पण मजा करायची आपल्याला. आता जेवण नाचाच आहे. सर्वांनी नाचाच आहे. हो इथं थांबलो कशासाठी. चाकणं घ्यायला लागेल ना. हे करून चाललं कुठं. तर मित्रांनो आता आपण आपल्या खोल्यांजवळ आलोय. पोरं लागले आहेत जेवण वगैरे चालू आहे इथं पोरांचा. आपल्याला पोरांजवळ जातो आणि तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो कसा काय आपला पोरांचं जेवण झालंय. लवकरच घेतलंय तो वाजलं 3:30. हे कसं आलं अर्जंट जेवण बरोबर त्याच्यात अरे नाही कसं जेवण आजी आचार्य आपल्या फायदा घेऊन द्यायचं लवकर जेवण वाजता. लवकर उठायला अजून टाइम आहे. काय होतं दर्शन अरे बोल रे. झाला बोलवायचं रे. चाललंय कसं आलं जेवण. हा अरे काय मित्रांनो वरती येऊन पोरेन थोडीशी जाऊन बसली. इथं आपला दिन्यादा वगैरे जेवण वाटते. दिन्यादा मदत करते. काय आपले कोण बसले. जेवण कसं आहे. जेवण कसं आहे. जेव्हा लवकर काय ऐका नाही थोडी ऐका नाही. तर मित्रांनो आपली मग इथं पोर आहेत थोडीफार बसले मध्ये.
तुला काय बोलतो काय बोलतो चालू एन्जॉय एकदम दिल्ली काय मस्त आहे आपण साईराज अरे गर्दी केली गणपत जेवण कसं आहे जबरदस्त असं जेवायला बसलं सगळं झोपडं आजा आजीने गेलं सगळं आजाने गेले आमचे आजा काय ऐका ना टॉनिक बिनिक मित्रांनो बघू एकदा आपला अर्जुन ब्लॉगर लवकरच कामकाला घेतला अर्जुन ब्लॉगरने कसं आहे गाडी लवकरच पास झाले आपला समाजाचा रूम आहे आपल्या पनवेल कोलीवाडा समाज आणि आपला टेन वगैरे टाकला समाजपैकी बरेचशा टीममध्ये आपल्या गाड्या बिड्या आहेत तर चला तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटूया आपले यशवंत काका बसले यशवंत काका कसं बोलते काय बोलतो मित्र घरी उद्या उद्या काय जेवला काय पॅक केलंय खाली भेटलाय याच्यावर काय बोलतो भाईच्या बद्दल काय पर्सनॅलिटी बाईकी पर्सनॅलिटी मी भाचा आहे मामाचा आमची ओळी झाली पण भाई आमचा चिकन बांड आहे पर्सनॅलिटी पण भाईची आमच्या अर्चना मावशी आहे आमचा यशवंत मामा आहे आणि हा आमचा भाचा आहे पण पर्सनॅलिटी भाईची बघ ना जिम बिम भाई बॉडी बिडी आपण चाललो घरी आणि आपला टायर जो आहे जरा पंक्चर झाला आपला बाबू याने ITI गेलं तरी याच्या वर्षी आला नाही आणि आपला खुशबू भाई डेंजर ड्रायव्हर आहे त्या दिवशी इजी आला गेले भाऊचा तर मेन हेल्प केली आपल्यासाठी झाल्यानंतर बाबू करतो आपला टाईट नट आणि टेम्पो थांबल्या आपल्या मुलं झाला आहे सगळं आमचा बस बाकी काय नाही चालाय काढला लागला काही पोर आपली जेवतात अजून
ते जेवण वगैरे झालं आपण डायरेक्ट निघू डायरेक्ट घरी म्हणजे बघू आता रस्त्यामध्ये आपला काय प्लॅन होते काय आपली पोरं होईल कशी आता फायनली निघलो आपण आपली पोरं पण सगळी बसलीत आणि आता जरा आपले टायर पंक्चर होता तर आता पुढं आपण करू ते सगळं काम बिम तिथं आता डायरेक्ट तुम्हाला तिथं जाऊन भेटतो तर चला कंटिन्यू ब्लॉगमध्ये अजून ब्लॉग एंड नाही केला कारण की अजून आम्हाला मजा करायची आहे आपल्या ग्रुपची कारण की सगळी पोरं आहेत पुढे एन्जॉय येणार तुम्हाला तर चला भेटू लवकरच पुढं तर मित्रांनो योगेशला आपल्या टायरमध्ये आता स्टेपनी परत चेंज करतो कारण त्यानंतर प्रॉब्लेम नको आपल्या स्टेपनी लागते नवीनच टायर आहे नाही तो स्टेपनी आहे तो स्टेपनी ठेवतो तर मित्रांनो बघू शकता मी नितेश भोईर सो गया ये जहां सो गया आ सो गई ये सारी जंजीरें ये सारी अंजीरें तर मित्रांनो लोणावळ्यामध्ये बघू शकता कसा धुका पडलाय बेकार आणि आपली ही पोर सगळी स्लिपिंग डाऊन म्हणजे झोपली सगळी आहे बेकार एकदम नितेश भोईर गणेश भोईर आरू भगत आणि भाविक गोवरी बाबू कोरी आणि आपला भगत सगळे झोपले ना आम्ही दोघं जण जागो आहोत मस्त आहे की दोघं जण जागो बाबू आता आवाज अशी उठलाय धोका बघू शकतो चिकन बेकार आहे तर मित्रांनो आईचे पायथ्याशी डायरेक्ट आपण पोहोचलो नाकोवाड्याला पहिला ब्रेक घेतलाय पहिला ब्रेक म्हणजे आपला दुसरा ब्रेक आहे म्हणजे थांबलो खरेदी करायला मी तुझ्या काय बोलतो नाकोवाड्याला म्हणजे आमची इच्छा होती करू ते फर्स्ट टाइम नाकोवाड्याला आले भारी हॉटेलला फर्स्ट टाइम आहे आमचं जे स्पॉन्सर अरुण शेठ झालंय अरुण शेठ आपला इव्हेंटचे मॅनेजर म्हणजे तो मालक गणेश भोईर कपला विषय ताडू आर्मी वर बघ दोन पाय बेकार झालं माझं ट्रॅफिक फुल होते कंटाळलं फुल आणि आपली पोरं लागली कंबार बेंड झाली याची बाबू मित्रांनो आता चाललंय हॉटेलला जेवायला ट्रॅफिक मध्ये कंटाळा आला आणि जातो हॉटेलमध्ये मला नागपूर हॉटेल मला माहितीच असेल पनवेलमध्ये पलस वाटायच्या पुढं बघा जॉईन नागपूर हॉटेल इथे सगळं कोळी आम्ही कोळी पनवेल कोळीवाड्याचे आम्ही कोळी शेट काय मग आता काय का नाही आता काय नाही धाकला झाला दुपारी भविष्य शेट आपला मितेश भाई बाबा ना बॉडी बिल्डर हो मितेश शेट बाबू जतेन गाणे भाई झोपून आला करा गाडीत आणि आमचा आजचा स्पॉन्सर म्हणजे अरुण शेठ भगत इव्हेंट मॅनेजर शिवसाई इव्हेंटचे मालक अरुण भगत बँचर एकटा नाकोवलं बिल 1 2 3 4 5 6 7 8 8 जणांचं बिल भरणार अरुण शेठ कसं वाटतं बिल भरणार अरुण तर नेहमी कसं असतंय पोरा जिथं खुश असतील ना तिथे बिल भरून मोकला होता भाई इथं आणि दुसरं आमचं मी त्याला मिस करतो मी संकेत भोईर संकेत भोईर ना आपला संकेत भोईर असं तर मजा येते असतं आणि काही आपले ढोलके पण आले नाही त्या आमचे बघा काय होतंय ढोलक्याबद्दल ढोलकी वाजते
बघलंय दाखवा आपला थँक्यू भाई बघ एकदा आपल्या ब्लॉकची पावर मित्रांनो आपला अर्जुन बघा ब्लॉगर बघा एन्जॉय करते गाण्याला गाऊन वगैरे झालंय आणि पोरं सगळे आपले निघालेत मस्त गाणे वगैरे झाले ब्लॉग चालू ठेवलं मी मित्रांनो मागाची गाडीत बोलत आम्ही बिल भरेल ये बिल भरत बस नाही बिल भरे टोपी लावली का म्हणजे तर मित्रांनो आता याने टोपी लावली आपल्याला पहिले बोलतो मी इव्हेंटचा मॅनेजर आहे म्हणजे स्वतःचा इव्हेंट आहे जे मी बिल भरल आता भरत नाही चल भरते या शेटाला मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे ना या असे आमच्यावर दादागिरी दाखवतात गाडी काढा चला गाड्या आपण घेऊन यायचं ना असे दादागिरी दाखवतात बघू शकता कसा बॉडी बिल्डर आहे आपला कंटाळा आला आज मजा केली मला एक फिरेला मस्त वाटलं मी तर काय बोलतो अरुण बघायचा पैसे बाबतीमध्ये कधी टेन्शन नसतं टेन्शन म्हणजे वाटलं अरुण भाई तू पहिले बोलला अख्ख्या हॉटेलचा खर्च मी करल पलटे बाहेर केलं किती 250